उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून या दौऱ्याला सुरुवात झाली आहे। बारामतीतील विविध विकास कामांची त्यांनी पाहणी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी बारामती दौऱ्यावर आहेत। शनिवारी त्यांनी बारामती तालुक्यातील सुपे या ठिकाणी टंचाई आढावा बैठक आणि शेतकरी मेळावा घेतला होता। तर रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून बारामतीत सुरू असलेल्या विविध विकास कामांची त्यांनी पाहणी केली आहे। त्याचबरोबर बारामती येथील महेसो मध्ये क्रीडा करंडक स्पर्धेला ते भेट देणार आहेत। त्यानंतर विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत। हुंडवडी कप या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे। सकाळी 6 वाजल्यापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत। अनेक विकास कामांचा आढावा त्यांनी घेतलेला आहे। सकाळी 6 वाजता या दौऱ्याला सुरुवात झाली। बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी त्यांनी केली। शनिवारी त्यांनी बारामती तालुक्यातील सुपे या ठिकाणी टंचाई आढावा बैठक आणि शेतकरी मेळावा घेतला। तर आज सकाळपासून विविध विकास कामांची पाहणी ते करतायत। त्याचबरोबर बारामती येथील महेसो मध्ये क्रीडा करंडक स्पर्धेला ते भेट देणार आहेत। त्यानंतर विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी आलेल्या नागरिकांच्या समस्या ते जाणून घेतील। आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। नवनाथ, काय अधिकची माहिती? उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत। त्यांनी सकाळी 6 वाजल्यापासून बारामतीमध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केलेली आहे। त्याचबरोबर आज एमएस या ठिकाणी हायस्कूल या ठिकाणी क्रीडा कला क्षेत्राचा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार हे भेट देणार आहेत आणि त्या बारामतीमध्ये जे विविध उद्घाटने देखील त्यांच्या हस्ते पार पडणार आहेत आणि बारामतीमध्ये ते जनता दरबार नेहमीप्रमाणे घेत असतात। तशा पद्धतीने आज विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या ज्या आहेत ते सोडवणार आहेत। धन्यवाद नवनाथ, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।